हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती। आणि मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी खास एक व्हिडिओ, आणि ज्या व्हिडिओमध्ये मल्टी कलरच्या कोंबड्या आपण मुंबईला पार्सल करतोय। आणि पार्सल करण्यासाठी मित्रांनो कोंबड्या कशा घेतलेल्या आहेत आणि सोबतच त्यांची काय काळजी घेतली जाते आणि पार्सल एकंदरीत आपण कसं केलं आणि कोंबड्या कशा आहेत त्या सगळ्या क्वालिटी सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। आणि आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो। बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला समजतील। आणि पुढचं एक पार्सल आपण मुंबईलाच देतो मित्रांनो, तर त्या पण गोष्टीबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगेन। तत्पूर्वी या पक्ष्यांना आपण औषध पाजवणार आहोत आता, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आणि मित्रांनो, त्या दोन कोंबड्या आणि ही एक कोंबडी जी आपण बाहेरूनच आणली होती, मोठी आहे बऱ्यापैकी साईजला मित्रांनो। शेणावरची उकंड्यावरची कोंबडी, आणि उकंड्यावरच्या कोंबड्या बऱ्यापैकी मित्रांनो पोचतात, म्हणजे त्यांचं हाईट वेट बऱ्यापैकी मोठं होतं आणि अंडंसुद्धा मोठं मिळतं मित्रांनो। का तर त्यांना प्रोटीन खूप मिळतं खायला, म्हणजे आळ्या वगैरे गांडूळ असतात, किडे असतात, तर या सगळ्या गोष्टी ज्यापासून त्यांना प्रोटीन मिळतं बॉडीला, त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो, आणि त्यामुळे अशा कोंबड्या बनतात। तर ही कोंबडी आहे मल्टी कलरची आणि मोठी आहे कोंबडी, अनुभवी आहे। आणि हिला मित्रांनो आपण डोस देतोय निओडॉक्स फोर्ट। तर मित्रांनो, ही आजारी वगैरे पडू नये, तिकडच्या वातावरणामध्ये सेट व्हावी, आणि कुठल्या प्रादुर्भाव झाला विषाणूंचा वगैरे तर थोडंसं तग वगैरे धरावी। आणि अगोदरच आपण अँटीबायोटिक दिलं तर काय होतं मित्रांनो, त्यांच्या बॉडीमधले जे विषाणू वगैरे असतील किंवा नवीन विषाणू असतील तर त्यांना लढण्याचं काम या कोंबड्या करतात, त्यांची बॉडी करते मित्रांनो, त्यासाठी। आणि ही दुसरी वाली कोंबडी सेम ती पण तशीच आहे, पण हिचा थोडासा रंग वेगळा आहे। हिचे पंख वगैरे सगळे पांढरे आहेत मित्रांनो, पाठीमागच्या वाणी, आणि दोन्ही बाजूचे पंख पांढरे आहेत, मान वगैरे पांढरे आहे, आणि पाठीवर पोटावरती व्हाईट कलरचे डॉट आहेत। तुम्ही तुरा बघू शकता, चोच बघू शकता, आणि साईज पण एकंदरीत कोंबडीची प्युअर गावठी कोंबडी आहे। आणि मित्रांनो, ही खूड कोंबडी आहे, आणि हिला सुद्धा आपण निओडॉक्स फोर्टचा डोस देतोय, आणि आपल्या इंजेक्शनला आपण सलाईनची नळी लावलेली आहे मित्रांनो। का तर कोंबडीच्या आतपर्यंत, गळ्याच्या आतपर्यंत, म्हणजे जी पोटरी असते, आमच्याकडे पोटरी बोलतात त्या गोष्टीला, म्हणजे कोंबडीचं जे खाणं असतं ज्या थैलीमध्ये साठतं मित्रांनो, ती पोटरी, तर तिच्यामध्ये ते साठून राहिलं। आणि ही दुसरी कोंबडी आपण आलेली आहे, मल्टी कलरमध्येच आहे। पंख पांढरे असल्यानंतर मित्रांनो कोंबडी मल्टी कलर समजली जाते, का तर कोंबडीचा मेन कलर वेगळा असतो आणि परत दुसरा कलर वेगळा असतो मित्रांनो, त्यासाठी। तर तिच्या अंगावरती पांढरे व्हाईट डॉट आहेत, आणि दोन्ही साईडचे पंख पांढरे आहेत, आणि चोच वगैरे एकदम लहान आहे, आणि कोंबडीचा तुरा वगैरे तोंड वगैरे लाल झालेला आहे मित्रांनो। आणि याचा अर्थ असा असतो की ही कोंबडी अंड्यावरची आहे, किंवा लवकरात लवकर अंडे वगैरे देईल, किंवा अंडी घालत असणारी। तर हिला पण आपण औषध पाजवतो मित्रांनो, सिरिंज एकच आहे, सगळ्या पक्ष्यांना सिरिंज एकच वापरतो मी। फक्त आजारी पक्ष्याची सिरिंज असते ती धुवून घेतो रिटर्न असं। तर त्या 2-3 पक्ष्यांना आपण औषध पाजून झालेलं आहे। आणि ही आपण जी बाहेरून आणली होती मित्रांनो, आमच्या इकडे एक गाव आहे छोटंसं टेंभुर्णी म्हणून, तर मी तिकडून आणलं होतं हे, आणि हिला आपण आता औषध पाजवतोय। आणि हिला पण आपण निओडॉक्स फोर्टचाच डोस देतोय मित्रांनो। त्या मगामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, आणि त्या पाण्यामध्ये निओडॉक्स फोर्टचा एक डोस टाकलेला आहे, म्हणजे औषध पावडर टाकलेलं आहे, ते तुम्हाला दाखवलं मी बऱ्यापैकी। तर तोपर्यंत ही कोंबडी पण दाखवतो बघा, ही कशी आहे, पिवळ्या रंगामध्ये आहे, आणि मस्त अशी मोठी कोंबडी आहे मित्रांनो, खूड पण होते, अंडी पण घालते। आणि आत्ता ही अंडी घालत आहे, मी ज्यावेळेस आणलो होतो ना त्यावेळेस ती खूड होती बऱ्यापैकी, तुम्ही हिला अगोदर पण बघितलं असेल, पण हिचं वजन खूप होतं मित्रांनो, आणि तिचं वजन इकडे आल्यानंतर कमी झालं, म्हणजे का तर ती उकरंड्यावरचं खात होती, म्हणजे प्रोटीन वगैरे तिला मिळायचं, शेणातल्या आळ्या किडे वगैरे खायची, शेणातली ज्वारी वगैरे खायची, आणि त्यामुळे ना तिचं वजन खूप होतं। पण ह्यावेळेस आपल्या इकडे तसं नाही, त्यामुळे इकडे आल्यानंतर कमी झालं ते। आणि आता हिला आणखीन थोडंसं मी डोस देतोय मित्रांनो, म्हणजे पाणी जास्त असतं आणि औषध कमी असतं। तर हिला पण तुम्ही बघू शकता, ही मोठी आहे, आणि हिचीच ती आहे मित्रांनो, दुसरी जी तुम्हाला दिसली तर हिचीच ती पिल्लू आहे मित्रांनो, अगोदरची जी कोंबडी होती ते हिचं पिल्लू आहे। आणि हिला अनुभव आहे बऱ्यापैकी, आणि हिच्या तुऱ्यावरून तुम्हाला समजत असेलच। तर मित्रांनो, आपण हे मुंबईला पाठवतो, मुंबईला सायनला पाठवायचे, म्हणजे सायनला ते राहतात आपले सबस्क्रायबर, कृष्णराज चौगुले त्यांचं नाव आहे, कृष्णराज चौगुले। तर त्यांनी पैसे दिले होते, 1.5 महिना झाले मित्रांनो पैसे देऊन, पण आपल्याला थोडासा टाईम होता, वेळ मिळत नव्हता, त्यासाठी पण आज त्यांचं पार्सल देतोय। आणि त्यांना शनिवारी पाहिजे होतं, म्हणजे ते संडेला, म्हणजे उद्या ते घेऊ शकतील, ते फ्री असतात त्यासाठी। तर मग आता हे पार्सल देतोय। आता ही कोंबडी आहे, आणि दुसऱ्या 3 कोंबड्या आहेत मल्टी कलरच्या, असे सगळे 4 पक्षी द्यायचे मित्रांनो। तर आपण त्यांना एक पक्षी आपण पॅक करणार आहोत, आणि मला लगेचच आपल्याला गाडीमध्ये द्यायचं आहे पार्सल। चला पॅक करूया आपण।
तर या दोघी मित्रांनो मल्टी कलरच्या खूप सुंदर क्वालिटीच्या आहेत आणि अंडी पण एकदम व्यवस्थित घालतात. खूप मोठी अंडी पण घालतात मित्रांनो. एकतर ही जी आहे ना दुसऱ्या हातातली वरची ती मोठी खूप अंडी घालते आणि दोघी पण खूप स्ट्रॉंग आहेत. बऱ्यापैकी मध्ये जात नव्हते आणि चावत होत्या मित्रांनो हाताला. तर त्या दोघीनं कसं घातलं खोक्यामध्ये आणि आता ह्या तिसरीला पण गेली. ही एक आपण बाहेरून आणलेली आहे. आपल्या घरच्या सगळ्या एकच होती, ती पण बाहेरूनच आलेली होती, पण तिला खूप दिवस झाले होते. ते 3 आणि ही एक 4 अशा चौघी आणि त्या चौघींना औषध पण आपण पाजलेलं आहे मित्रांनो. तर या कोंबड्या आता आपण पार्सल करतोय मुंबईसाठी. तर आता लगेच बॉक्स आपल्याला पॅक करून द्यायचं. चला आता पॅक करूया. मंडळी आपले चारही पक्षी त्या बॉक्समध्ये आता व्यवस्थित आपण बसवलेले आहेत आणि कम्फर्टेबल बसतात मित्रांनो पक्षी, मला माहिती आहे मित्रांनो. आणि आता पॅकिंग झालेली आहे. त्याच्यावरती माझं नाव, माझा नंबर, परत आपल्या सबस्क्रायबर काकांचा नंबर, नाव हे आपण दिलेलं आहे. आणि व्हेंटिलेशनसाठी असे कट मारले आहेत आणि हे कट ह्यावेळेस लहान मारलेले आहेत का तर थंडीचे दिवस आहेत आणि यातून जास्त वारा जाऊ नये आणि मग पक्ष्यांना परत CRD वगैरे अशा गोष्टी होऊ नये यासाठी आपण हे केलेलं आहे मित्रांनो. आणि पार्सल आता काकांच्या घरीच पोहोचलेलं आहे मुंबई सायन इथे आणि ते पार्सल त्यांनी घरी घेऊन गेलेले आहेत. आणि काय झालं, आपला जो बॉक्स होता त्यांनी ते फाडून टाकला आणि त्यातले जे पक्षी आहेत ते या बास्केटमध्ये टाकले का तर बॉक्स मोठा होता आणि त्यांच्या स्कूटीवरती बसत नव्हता. त्यासाठी त्यांनी या बास्केटमध्ये टाकलेलं आहे मित्रांनो. आणि त्या बास्केटमधून ते पक्षी काढून बाहेर ठेवत आहेत घरामध्ये. त्यांनी इकडे फीड पण ठेवलेलं आहे, पाणी पण ठेवलेलं आहे मित्रांनो. तर आता इकडे पक्षी नवीन ठिकाणी आलेले आहेत आणि थोडेसे बघत आहेत इकडचं वातावरणामध्ये मॅच कोणाचं करत आहेत. आता काका काय बोलतात ते बघा मित्रांनो, त्यांच्या तोंडून ऐका. मी गावठी दरबार यूट्यूब चॅनलमधनं घेतलो आहे आणि माझे पैसे पण खूप दिवसातून दिले होते. त्या लोकांनी डिलिव्हरी पण केले आणि लई चांगले क्वालिटी आहे. आणि याच्यात एक कुडूक आहे कोंबडी. थँक्यू गणेश भाऊ. आणि आज सकाळच डिलिव्हरी झाली.